एनिवेज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा रिझल्ट लागलेला आहे आणि बीएडचा रिझल्ट लागून 10 ते 15 दिवस झालेत, परंतु विद्यार्थी मित्रांनो अजूनही कॅपराऊंडचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन झालेलं नाही. याच्या मागची कारण काय तर सीईटी सेलने अजूनपर्यंतही वेळापत्रक टाकलेलं नाहीये. वेळापत्रक न टाकण्यामागचं कारण जे सीईटी सेल आहे त्याच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलचे ज्या 11 तारीख जी होती लास्ट डेट तारीख आहे, जे प्रोव्हिजनल लिस्ट असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्यासाठीच वेळ विद्यार्थ्यांना दिलेला होता आणि त्यामधूनच पुढची जी स्टेप असणार आहे ती रजिस्ट्रेशनची स्टेप आहे. रजिस्ट्रेशन नंतर पुन्हा मग आपल्याला आपलं डॉक्युमेंट अपलोड करणे असते आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपलं प्रोव्हिजनल लिस्ट लागली जाते आणि त्यानंतर बाकी जे प्रोसेस आहे ते पहिला कॅपराऊंड म्हणजे असा संपूर्ण हा 25 ते 20 दिवसांचा हा कालावधी असणार आहे आणि यासाठीच आपले विद्यार्थी अजूनही वाट बघत आहेत की कॅपराऊंड कधी सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना माहिती आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना 18 मार्क्स मिळाले आहेत, 30 मार्क्स मिळाले आहेत, 95-97% पर्यंत आपले विद्यार्थी आहेत. ते आपल्याला प्रश्न विचारतात कमेंटमध्ये की सर मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का. मग आपण एक व्हिडिओ बनवलेला विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज, एडेड कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज यांचा कट ऑफ कसा राहणार आहे, मग त्यातही पुन्हा विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर आपण माहिती दिलेली आहे. जे की विद्यार्थी चांगला स्कोर आहे परंतु त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर कॉलेज नाही पाहिजे, मग असे विद्यार्थी जे आहेत ते स्पर्धा परीक्षा करता करता त्यांना बीएड सुद्धा करायचं आहे. मग बीएड करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की त्यांनी प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्या, प्रायव्हेट कॉलेजचा एक नंबर टाका. कारण आपल्याला जसं मी वारंवार सांगतो आहे की नागपूरमध्ये जर विद्यार्थी बीएड करायचं असेल तर प्रियदर्शनी कॉलेज असेल, प्रजासत्ताक कॉलेज असेल, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जावं लागणार नाही आणि तुम्ही त्या हॉस्टेलच्या माध्यमातून स्वयं स्वाधार आधार योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता आणि दुसरीकडे तुमची बीएडची डिग्री पण होत आहे. तर ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे पण सांगितलेलं आहे की जेव्हा मेथड तुम्ही टाकता आहे, बीएडचा फॉर्म रजिस्ट्रेशन करता आहे त्यावेळेला मेथड पण चुकवू नका. मराठी आणि इंग्रजी हे तुमचे कंपल्सरी विषय आहेत परंतु यांना मेथड समजले जाणार नाही. तर जे तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे, मग इकॉनॉमिक्स असेल, मग पॉलिटिकल सायन्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, हे तुमची मेथड असणार आहे. आणि बीकॉम ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांनी सुद्धा थोडा विचारपूर्वक फॉर्म भरायचा आहे. कारण त्यांना जी मेथड असते ती मेथड 10वी पर्यंत आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिक्स नसतो आणि त्यात लॉस पण विद्यार्थ्यांचा होतो. मग आर्ट विद्यार्थ्यांना, सायन्स विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असते. ज्यांना बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स यासारखे विषय असतात या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स होत नाहीत, परंतु कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स होत असतात. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ज्या कॅफेमध्ये तुम्ही जाताय त्या कॅफेवाल्याला तीच माहिती समजणं गरजेचं आहे. आणि आपण जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक दिली आहे त्यात जॉईन व्हा आणि त्यात तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता, ज्यात तुम्हाला योग्य ते उत्तर मिळेल आणि तुमच्या समस्याचं निराकरण होईल. तुम्ही फोन सुद्धा करू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे व्हॉट्सअपचा नंबर असणार आहे त्यावरती. हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला या 20 जो दिवस आपल्याला मिळत आहे, 20 ते 25 दिवस, यामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे. कागदपत्र कोणती लागणार आहे त्याबद्दलही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही आहे त्या विद्यार्थ्यांना कोणताही पर्याय उपलब्ध नाही, कारण त्यांचे फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट होणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण पोचपावतीवर तुम्हाला बीएडला ऍडमिशन देत नाहीत कॉलेज. त्यामुळे तुम्ही जर ऍडमिशन करत असाल तर ते विद्यार्थी मित्रांनो तुमचे ओपन मधून ऍडमिशन होईल. त्यामुळे लक्षपूर्वक म्हणजे काम करायचं आहे आपल्याला आणि या 20 दिवसांमध्ये जे काही कागदपत्रे आहे ते आपल्याला गोळा करून ठेवायचे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.